नमस्कार गणेश भक्तांनो। तर आज आपण गणेश पुराणाचा ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा झाला 14वा अध्याय बघणार आहोत। तर बघा, तुम्ही पण वाचू शकता। भृगु ऋषी पुढे सांगू लागले, वेदशास्त्र पुराणे वगैरेच आपणास ज्ञान असा ब्रह्मदेवाला गर्व झाला। शाप आणि वर दोन्ही देण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी निर्माण झाले आहे। सृष्टीची निर्माण करू शकू अशी गर्वाने ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीला आरंभ केला, परंतु अनेक विश्वदत्त म्हणून त्याच्या पुढे येऊन उभी राहिली। हजारो गंधर्वी माला भोवती एकदम घोंगावतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाभोवती हजारो विघ्ने फिरू लागली। 3 डोळ्यांची, 7 हातांची, विहिरीसारख्या अजस्र तोंडांची, पाया नसलेली, पाय तोंडाची, 6 पायांची, 5 व 10 हातांची असलेली भयानक आकार घेणारी ती विघ्ने पाहू ब्रह्मदेवालाही भीती वाटू लागली। भयानक विघ्ने मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून त्याला जोरात ठोसे मारू लागली। एका विघ्नाने ब्रह्मदेवाच्या 4ही शेंड्या धरून त्याला झोके दिले। 8 हाताच्या विघ्नाने तर त्याच्या मिशाच उपटण्यास सुरुवात केली। एकाने त्याची निंदा केली तर दुसऱ्याने त्याची स्तुती केली। कोणी त्याचे हातपाय बांधून टाकले तर कोणी त्याचे कानच उपटले। अशा रीतीने ब्रह्मदेवाला अतिशय दुःख झाले आणि त्याला स्वतःच्या सामर्थ्याविषयी वाटणारा गर्व क्षणार्धात नष्ट झाला। स्वतःच्या जीविताबद्दलही तो निराश होऊन गेला। त्याला अखेरपर्यंत मूर्छा आली। अशाच मूर्छित स्थितीत 2 घटका गेल्यानंतर ब्रह्मदेवाला श्री गणेशाचे स्मरण झाले। ब्रह्मदेव म्हणाला, हे देवादिदेवा गणेशा, खरोखरच मी मूढ आहे। सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी तूच निर्माण केलेस आणि ही विघ्ने मला कार्यात अशी उपद्रव देतात, त्याच्यामुळे तूच लक्ष द्यायला हवेस। अशा रीतीने ब्रह्मदेवाने गणेशाच्या स्तवनास प्रारंभ केला। तू तपश्चर्या कर, अशी आकाशवाणी त्याच्या कानावर आली आणि आकाशवाणी ऐकताच सर्व विघ्ने दिसेनाशी झाली। विघ्नांपासून मुक्त होताच ब्रह्मदेव म्हणाला, मी तपस्या करायची आहे, पण मंत्रोपदेश आणि योग्य स्थळ मिळाल्याशिवाय ती करणार कशी, अशी चिंता करीत ब्रह्मदेव व्याकुळ झाल्यानंतर शिरावर रत्नजडित मुकुट, सर्वांगाला रक्तचंदनाची उटी, शेंदूर, मस्तक, गळ्यांमध्ये रत्नांच्या माळा, यज्ञोपवीत दंडामध्ये रत्नाची बाहुभूषणे, बोटांनी लखलखीत अंगठ्या, कमरेला स्पर्शभूषण, अंगावर तांबडी वस्त्रे, मस्तकावर चंद्रमा, अशा प्रकारचे श्री गजाननाचे ब्रह्मदेवाला अंतःपूर्वक स्मरण करताच त्याला पुन्हा वळाकडे पहा, अशी आकाशवाणी ऐकू आली। परंतु ती ऐकूनही ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडला। इथेच आपला 14वा अध्याय संपतो। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, लाईक्स करा, सबस्क्राईब करा। असेच अध्याय बघण्यासाठी चॅनलवर राहा। गणेश भक्तांनो, आपण पुढचा अध्याय बघू। गणेशाने ब्रह्मदेवाला वर दिला।